नायर रुग्णालयामध्ये लैंगिक छळ केल्याचं प्रकरण उघड झालं होतं। त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे। तर नायर रुग्णालयामध्ये लैंगिक छळ झाल्याचा आरोप झालेला होता आणि त्या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली जात असताना आता शिंदेंनी तसे आदेश दिले होते, त्यानुसार कारवाई करत रुग्णालयाच्या डीनची उचलबांगडी करण्यात आली। नायर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याप्रकरणी कारवाई करत नायर हॉस्पिटलच्या डीनची अखेर बदली करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर बदलीची कारवाई करण्यात आली आहे। नायर हॉस्पिटल प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला होता। रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या सहयोगी प्राध्यापकानंच हे कृत्य केल्याचं तपासात समोर आलेलं होतं। वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। तर तक्रारदार मुलीशी पोलीस अधिकारी वाईट भाषेत बोलले असं देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफआयआर झाली पाहिजे, जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणातील डॉक्टरवर कारवाईची मागणी केलेली आहे। तो त्यांना धमक्या देतोय, तो त्यांना तुमचे सीसी कॅमेरे, मला एक कळत नाही, त्या डॉक्टरवर त्याला सस्पेंड करायला पाहिजे पण तो जेलमध्ये गेला पाहिजे। कारण मुलींच्या हॉस्टेलमधले सीसी कॅमेरे त्याला कसे मिळतात याचा अर्थ त्याला कोणाची तरी फूस आहे। राज्यात महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटना बघता सरकारनं अशा प्रकरणांची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाईचा वेग आणखीन वाढवण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।